सर्वांना सविनय जय भीम. अ, आज खर तर तुम्ही कोणी असा काही करा परंतु मानवतेसाठी एक व्हा. मानवी ऐक्यास बाधक असे कृत्य करू नका असा विश्वसंदेश देणारे तथागत महाकरुणी भगवान गौतम बुद्ध. त्याचप्रमाणे ज्यांनी स्त्रियांसाठी घराघरातून वाघिणीच्या दुधाचा रतीब सुरू केला ते स्त्री शिक्षणाचे उद्धार करते, स्त्री पुरुष समानतेच्या क्रांतीचे जनक, की ज्याने 1868 ला अस्पृश्यांसाठी आपला पाण्याचा हौद खुला केला. नव्हे तर 1880 ला एक सर विल्यम हंटर कमिशन आलं होतं. त्या कमिशन पुढे बहुजनांना शिक्षण द्या, बहुजनांना शिक्षण अनिवार्य व मोफत करा, त्यांना वसतिगृह उघडावीत आणि त्यांना स्थानिक कराची मिळाले प्राप्त झालेल्या रक्कमाची ती रक्कम ही शिक्षणावर खर्च करावी. आधी उपेक्षितांना शिक्षण द्या आणि मग अपेक्षितांना शिक्षण द्या असं आग्रह धरणारे महात्मा ज्योतिराव फुले. त्याचप्रमाणे ज्यांनी पिंपळाच्या झाडाखाली डोळे मिटून बसलेला ध्यानस्थ बुद्ध पाहिला नाही, परंतु अमानुष जातीव्यवस्थेविरुद्ध लढणारी एक महान प्रेरणा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं ते बोधिसत्व, क्रांतीसूर्य, सिंबल ऑफ नॉलेज, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करून खर तर आपणा सर्वांना मी क्रांतिकारी जय भीम करतो. तर आजच्या व्याख्यानमालेचे संचालक राहुल खांडेकरजी व त्यांच्या सर्व सोशल टीमचं खरं तर मी हार्दिक हार्दिक आभार व ऋण व्यक्त करतो की त्यांनी आजच्या या पैलूवर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा जलपैलू उलगडताना त्यांची काही माहिती, त्यांची नॉलेज किंवा त्यांचं कार्य यावर प्रकाश टाकण्यासाठी मला पाचारण केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. खर तर काल मी डोंबिवली इथं प्राध्यापक शुक्राचारी गायकवाड यांनी संपादित केलेल्या आंबेडकरी बाप पुस्तकाचं प्रकाशन झालं. नुकतंच आंबेडकरी आई या पुस्तकाचंही प्रकाशन 1 डिसेंबर महिन्यामध्ये झालं. तेव्हा मी त्या कार्यक्रमाला खरं तर मी व्यक्त झालो आणि की साहित्यात ही हा विचारांचा गोंधळ आहे की शब्दांचा खेळ आहे. मला वाटतं शब्दांचा गोंधळ असावा. आंबेडकरी विचारमूल्य दोन्ही पुस्तकात आहे. चळवळीला दोन्ही ग्रंथाची गरज संपलेली नाही. आंबेडकरी मूल्य असणारे साहित्य अधोरेखित करण्याची गरज आहे. तेव्हा पुढील आवृत्तीस आंबेडकरी जाणीवेचा बाप असं शीर्षक तिथं मी सुचवलं आणि आपल्याला आंबेडकरी जाणीवा असलेल्या व्यक्ती व प्रवृत्तीची गरज आहे, विचारांची गरज आहे, त्याच्या सगळ्या व्यक्ती चित्रणांची गरज आहे आणि साहित्याची देखील गरज आहे अशी भावना व्यक्त केली. कारण बाबासाहेब एकदा नाग विदर्भ साहित्य संमेलनामध्ये बाबासाहेब म्हणाले होते आणि साहित्यिकांना संबोधून तर बाबासाहेब म्हणाले होते की त्या साहित्यिकांना उद्देशून की तुम्ही साहित्य जीवन मूल्य आणि सांस्कृतिक मूल्य आपल्या साहित्यातून आविष्कृत करा. आपलं लक्ष संकुचित मर्यादित ठेवू नका, ते विशाल बनवा. आपली 4 भिंती पुरती वाणी राखू नका, म्हणजे विद्या विस्तार होऊ द्या. आपली लेखणी आपल्या प्रश्नापुरती बंदिस्त करू नका. तिचं तेज खेड्यापाड्यातील अंधार दूर करील असे परिवर्तित करा. आपल्या देशात उपेक्षितांचं आणि दलितांचं फार मोठं जग आहे, हे विसरू नका. त्यांचं दुःख, त्यांच्या व्यथा त्यांनी नीटपणे समजून घ्या आणि आपल्या साहित्याद्वारे त्यांचं जीवन उन्नत करण्यासाठी झटा. त्यातच खरी आपली मानवता आहे असं बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. तेव्हा आम्हा प्रबुद्ध होण्यासाठी आज साहित्याची गरज आहे. वाचन, मनन, चिंतन आणि संशोधन याची गरज आहे आणि याच परिप्रेक्ष्यातून खर तर आज बहुजन संघटक विचार, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार याला एक तत्वज्ञानाची अधिष्ठान देण्याचा खरं प्रयत्न करीत आहेत. त्यामुळं मला खरं बहुजन संघटक यांचा उपक्रम अतिशय स्तुत्य वाटतो. आपणास खरं तर माहित असेल की बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपण समजून घेताना, कारण बाबासाहेब आंबेडकर मानवी जीवनामध्ये सतत बदल घडत असतात आणि मानवी समाजामध्ये देखील सतत बदल घडत असतात. त्यालाच आंबेडकरांनी इतिहास असं नाव दिलेलं आहे. आपणास माहित असेल की चेंज इज द हिस्ट्री, हे बाबासाहेबांनी इतिहासाची डेफिनेशन केलेली आहे. म्हणजे बीइंग म्हणजे बदल, या बदलालाच बाबासाहेबांनी खर तर इतिहास संबोधला आहे. आपणास माहित असेल, कारण बाबासाहेब रायटिंग अँड स्पीचेसच्या व्हॉल्यूम खंड 1 मध्ये हे खर तर बाबासाहेब म्हणतात
की देर इज नथिंग इज फिक्स्ड, म्हणजे नथिंग इज इंटरनल, नथिंग सनातन, दॅट एव्हरीथिंग इज चेंजिंग अँड दॅट चेंज इज द लॉ ऑफ फॉर इंडिव्हिज्युअल ऍज वेल एज सोसायटी. म्हणजे समाज परिवर्तनाच्या क्षेत्रामध्ये भगवान बुद्धाचं स्थान खरं तर खूप उंचावर आहे. म्हणजे बुद्ध म्हणतात की अज्ञान हे दुःखाचं मूळ कारण आहे, तर फुले म्हणतात की अविद्या हे विनाशाचं कारण आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्ही शिका म्हणजे दुःख नष्ट होईल. म्हणजे संपूर्ण बुद्ध हा संपूर्ण समाज परिवर्तनाचा पाया आणि बेस खरं तर मानला जातो. महात्मा फुले ही त्याची खरी इमारत आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे त्याचं एक टॉवर आहे, कळस आहे. म्हणजे बाबासाहेबांना नीटपणे समजून घेतलं तर बुद्ध, फुले, शाहू आपोआप आपल्याला समजायला लागतील. कारण बाबासाहेब आंबेडकर एकाच वेळी युद्धही होते आणि एकाच वेळी बुद्धही होते. म्हणजे बाबासाहेब क्रांतीही होते आणि शांतीही होते. म्हणजे शोषितांसाठी त्यांच्या डोळ्यात आसव होती आणि गळ्यात ज्वालामुखी होता. म्हणजे विश्वाच्या समान नागरिक कायद्याचं एक सर्जनशील असं रूप होतं बाबासाहेब म्हणजे. त्यामुळं बाबासाहेब आपल्याला नीटपणे समजून घ्यावे लागतील. बाबासाहेबांचे एक एक पैलू आपल्याला समजून घ्यावे लागतील. त्या पैलूचाच भाग म्हणून खरं तर आजच्या विषयामध्ये आपण प्रवेश करीत आहोत. कारण बुद्धांनी काय झालं, की बुद्धांनी केव्हाच म्हणजे स्वतःला प्रेषित मानलं नाही, देव मानला नाही, मी मोक्षदाता नाही, मी मार्गदाता नाही. त्यांनी यज्ञ, चातुर्वर्ण्य व्यवस्था, उच्च नीचता, भेदभाव, स्त्री पुरुष विषमता आणि जाती व्यवस्थेवर खरं तर बुद्धांनी कडाडून हल्ले केले. म्हणजे ईश्वर, आत्मा, परलोक, पूर्वजन्म, पाप, पुण्य, स्वर्ग, नरक आणि कर्मकांड या संकल्पना नसताना देखील धर्म असू शकतो, हा याची मांडणी करणारा खरं तर भगवान बुद्ध हे जगातला पहिला धर्म संस्थापक असेल. म्हणजे विशेष म्हणजे आपणास माहित असेल की भगवान बुद्ध हे रोहिणी नदी खोऱ्याच्या पाण्याच्या विषम वाटपावरून आणि कलहावरून खरं तर भगवान बुद्धांनी देश त्याग केलेला आहे, ग्रह त्याग केलेला आहे. हे आपल्यास समजून येईल. कारण तुम्ही भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हे जर पुस्तक नीट वाचलं तर भगवान बुद्धांनी ग्रहत्याग का केला याचे एक विवेचन अतिशय सुंदरपणे एका प्रकरणामध्ये खरं तर आपल्याला वाचायला मिळतं. तुम्ही असे पुढे आलात की फुले म्हणाले की वेद हे भेद आहेत, माणसामध्ये ते भेद निर्माण करतात, माणसाचे तुकडे करतात. म्हणजे हा दलित माणूस, हा ब्राह्मण माणूस, हा क्षत्रिय माणूस, नाही का, म्हणजे हा व्यापारी माणूस, म्हणजे हा सिक्स पे वाला, हा नॉन सिक्स पे वाला, हा मजूर, हा श्रीमंत, हा गरीब, असे धर्मामध्ये हे माणसाचे भेद केले जातात आणि धर्म हा माणसाचे नेहमी तुकडे करतो, असं खरं तर महात्मा फुल्यांनी त्यांची मांडणी त्यांच्या अभ्यासावरून दिसून येते. कारण महात्मा फुल्यांनी काय केलं की ब्राह्मणी चालीरीती, कर्मकांड, व्रतवैकल्य, सण, अंधश्रद्धेवर त्याने हल्ले केले. धर्म बदलला पाहिजे म्हणून सांगितलं, परंतु त्यांनी धर्म परिवर्तन केलं नाही. म्हणजे कोणत्या अवयवातून कोणत्या जातीचा माणूस जन्माला आला हे सांगणारं पुरुष सूक्त महात्मा फुल्यांनी नाकारलं. म्हणजे सार्वजनिक सत्यधर्माची मांडणी केली. म्हणजे स्त्री पुरुषाचे 33 सदाचाराचे नियम महात्मा फुल्यांनी सांगितले. सत्यवर्तनाशिवाय आपल्याला पर्याय नाही. नैसर्गिक सत्य माणसाच्या मनात वसत असतं. ईश्वराने हे धर्मग्रंथ निर्माण केले आहेत, तो अवतार घेत नाही म्हणून महात्मा फुल्यांनी अवतारवाद पूर्णपणे नाकारला. म्हणजे पूजा, भक्ती, नामस्मरण, कर्मकांड, जप आणि या ईश्वराविषयीच्या सगळ्या म्हणजे या गोष्टीची ईश्वराला गरज नाही. म्हणजे परलोक, पूर्वजन्म, आत्मा, मोक्ष आणि कर्मकांड या गोष्टी त्याला मान्यता नव्हत्या. म्हणजे महात्मा फुल्यांना मान्य नव्हत्या. माणसाने मोक्षाकरिता आणि ईश्वर दर्शनाकरिता त्याचा प्रयत्न करू नये, पूजा करू नये, भक्ती करू नये, त्याची स्तुती करू नये, असं संपूर्ण महात्मा फुल्यांची मांडणी आपल्याला दिसून येते. मग बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं की ती शिका म्हणजे तुम्ही दुःख नष्ट होईल. म्हणजे आंबेडकरांनी धर्मग्रंथावर ही टीका केलीच, परंतु जाती व्यवस्था, विषमता म्हणजे समर्थन करणारी मनुस्मृतीच बाबासाहेबांनी जाळून टाकली. म्हणजे धर्म परिवर्तन केलं, धम्मक्रांती केली. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय
याचं एक मानवी मूल्यांची मांडणी खरं तर बाबासाहेबांनी नीटपणे केलेली आपणास आढळून येईल. म्हणजे एक व्यक्ती एक मूल्य सिद्धांत खरं तर बाबासाहेबांनी दिला. म्हणजे माणूस हा केंद्रबिंदू ठेवून बाबासाहेबांनी संबंध त्यांच्या चिंतनाची मांडणी केली आणि विचारांना तात्विक तत्वज्ञानाचं अधिष्ठान लावावं याकरता बाबासाहेबांनी विचार महत्वाचा मानूनच त्यांच्या संपूर्ण तत्वज्ञानाची मांडणी खरं तर आपल्याला दिसून येते. म्हणजे तुम्ही इथे बाबासाहेबांचं म्हणजे कास्ट इन इंडिया घ्या, फेडरेशन वर्सेस फ्रीडम घ्या किंवा नीड फॉर चेक्स अँड बॅलन्सेस घ्या किंवा आपल्या बुद्धा अँड हिज धम्मा घ्या किंवा त्यांचं फेडरेशन वर्सेस फ्रीडम घ्या, म्हणजे हू वेअर शिद्रास घ्या, म्हणजे लिंग्विस्टिक ऍज अ प्रोव्हिन्शियल स्टेट ते पुस्तक घ्या किंवा बाबासाहेबांचा बुद्ध अँड हिज धम्मा हा ग्रंथाची भूमिका घ्या. बाबासाहेबांचा एक एक ग्रंथ म्हणजे सामाजिक क्रांतीचं आंदोलन होतं. म्हणजे तुम्ही बाबासाहेबांचे ग्रंथ खरं वाचत असाल, म्हणजे बाबासाहेबांची त्यांची भाषणं, त्यांचं लेखन, त्यांची निवेदनं, त्यांचा करस्पॉन्डन्स, त्यांची पत्रकारिता याच्यामधून बाबासाहेबांनी म्हणजे लोकांच्या मनातील गंजलेले परंपरावादी बुरसट विचार दूर कसे करता येईल यासाठी तर खरं बाबासाहेबांनी त्यांची संपूर्ण मांडणी आपल्याला दिसून येते. नव्हे तर बाबासाहेबांनी त्यांच्या कार्यामध्ये माझी 3 उपास्य दैवते आहेत, माझे 3 गुरु आहेत, असं खरं तर भगवान बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले यांना गुरु मानलं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे 3 गुरुपैकी म्हणजे विद्या, विनयशीलता आणि शील ही माझी 3 उपास्य दैवते आहेत, असं बाबासाहेब आंबेडकरांनी खरं तर अतिशय आवर्जून सांगितलेलं आहे. म्हणजे काय झालं, बुद्धाने विचार मांडला आणि एकाने विचार मांडला, दुसऱ्याने तो वाढवला आणि तिसऱ्याने तो त्या कळसावरच नेऊन ठेवलं त्या विचारांना. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध, फुले आणि आंबेडकरांना गुरु का मानले हे देखील आपल्याला नीटपणे खरं तर वैचारिक दृष्ट्या समजून घ्यावं लागेल आणि गुरु शिष्याचं नातं खरं तर एक अनुबंध आपल्याला ते खरंच समजून घ्यावे लागतील. कारण यासाठी बाबासाहेब आंबेडकरांची आज आपण खरं तर जयंती म्हणजे या वर्षीची 134वी जयंती आपण साजरी करीत आहोत. सर्व व्यक्ती, संघटना, गावं, नगर परिषदा आणि सर्व खेडोपाड्यांनी खरं तर बाबासाहेबांची 134वी जयंती उत्साहाने साजरी करावी असा जरी शासन निर्णय झाला असला तरी बाबासाहेब आंबेडकर हे गावापुरते किंवा प्रदेशापुरते किंवा देशापुरते असे हे मर्यादित राहिले नाहीत. बाबासाहेब आंबेडकर आज एक विश्वप्रणेता म्हणून पुढे आलेले आहेत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर एक वैश्विक विचारवंत म्हणून पुढे आले आहेत. याकरता बाबासाहेबांचे आपल्याला सर्व पैलू हे नीटपणे एकपणे असे समजून घ्यावे लागतील. नुसत्याच बाबासाहेबांचा एक एक घोषणा म्हणजे त्यांचा सुटा शब्द घेऊन आपल्याला विश्लेषण करता येणार नाही. आपल्याला नीटपणे त्यांची महान कार्य आणि त्यांचे विचार हे आपल्याला सिस्टमॅटिकपणे रचनात्मक पद्धतीनं ऑब्जेक्टिव्हली म्हणजे उद्दिष्ट म्हणजे काय त्याला म्हणतात की हेतुपूर्वक आपण त्या बाबासाहेबांच्या विचारांची मांडणी करावी लागेल. आपणास माहित असेल की गेल्या 20,000 वर्षामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी या जगाला योगदान दिलं त्या महापुरुषाची ऑक्सफर्ड विद्यापीठानं एक पुस्तक काढलेलं आहे, एक ग्रंथ काढलेला आहे, मेकर्स ऑफ द युनिव्हर्स. आणि त्यामध्ये त्या मेकर्स ऑफ द युनिव्हर्स मध्ये त्यांनी 100 व्यक्तींची खरं तर एक यादी तयार केली. त्या यादीमध्ये भगवान बुद्ध पहिले, दुसरे भगवान महावीर, तिसरे सम्राट अशोक आणि चौथ्या क्रमांकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची म्हणजे त्यांना मान्यता प्राप्त झाली. आणि त्या मेकर्स ऑफ द युनिव्हर्स मध्ये बाबासाहेब आंबेडकर जगामधून चौथे खर तर हे आलेले आहेत. तुम्हाला माहित असेल की युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशननी म्हणजे 156 देशांनी खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती करण्यासाठी सहभाग घेतला होता. त्यावेळेस म्हणजे बाबासाहेबांना युनायटेड नेशन्सनी म्हणजे त्याला काय म्हणू आपण की पायोनियर ऑफ द युनिव्हर्स असं संबोधलं आहे. म्हणजे या विश्वाचा प्रणेता म्हणून युनायटेड नेशन्सनी संबोधलं आहे आणि त्या खरं तर कॉन्फरन्सला 156 देशांनी सहभाग घेतला होता. म्हणजे 125व्या जयंतीचा हा मी प्रसंग सांगतोय आणि त्याच वेळी बाबासाहेबांना त्यांनी विश्वप्रणेता म्हणून खरं तर घोषित केलेलं आहे. म्हणजे बाबासाहेब आता व्यक्ती राहिलेली नाही, बाबासाहेबांचा विचार ही चळवळ झालेली आहे. म्हणजे बाबासाहेबांचा विचार हा चळवळ झाला नसून एक सिद्धांत बनला आहे. म्हणजे आंबेडकरवाद ही एक विचारसरणी बनली आहे
आणि विचार प्रक्रिया किंवा विचार प्रणाली आपण असं म्हणूया. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना एक प्रकारचं तत्वज्ञानाचं अधिष्ठान लाभलं आहे. या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना आपण समजून घेतलं पाहिजे. तुम्ही कॅनडामध्ये तर 14 एप्रिल हा दिवस इक्वॅलिटी डे म्हणून साजरा केला जातोय. म्हणजे या दृष्टीनं भारतीयांच्या दृष्टीने ही खूप मोठी एक म्हणजे खूप अभिमानाची आणि गौरवास्पद असं खरं तर गोष्ट आहे. आणि कॅनडामध्ये बाबासाहेब आंबेडकर च्या विचार तत्वावर ब्रिटिश कोलंबियानी एक वर्ल्ड साइन ऑफ इक्वॅलिटी म्हणजे जागतिक समतेचं प्रतीक म्हणून बाबासाहेबांना संबोधलं गेलं आणि त्यावर एक कायदाच पास केला. म्हणजे तुम्ही जर इंटरनेटवर जर बघितलं म्हणजे कॅनेडियन ब्रिटिश कोलंबिया गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे म्हणजे ते त्यांनी काय म्हणलेलं आहे की ऑल कॅनेडियन्स हॅव द राईट फॉर इक्वॅलिटी, इक्वल ऑपॉर्च्युनिटी, फेअर ट्रीटमेंट अँड एन्व्हायरमेंट फ्री ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ सेक्स, सेक्शुअल ओरिएंटेशन, मॅरिटल स्टेटस अँड फॅमिली स्टेटस. म्हणजे आंबेडकरी विचारांनी प्रेरित होऊन दलित महिलांनी म्हणजे आदिवासी आणि बहुजन इतिहास संस्कृती यांचं संकलन करण्यासाठी दलित हिस्ट्री ग्रंथ म्हणजे एक मंच त्याला फोरम खरं तर त्यांनी सुरुवात केलेली आहे. ही कॅनडामध्ये गोष्ट मग त्यातली सांगतोय मी. त्यामुळे दलित जनतेच्या प्रश्नावर नागरिक विचार करू लागले. याकरता आपल्याला बाबासाहेब आंबेडकर एक वैश्विक विचारवंत, एक ग्लोबल विचारवंत म्हणून खरं तर पुढे आलेले आहेत. आपल्यास माहिती असेल की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने देखील 14 एप्रिल हा नॉलेज डे म्हणजे ज्ञान दिवस म्हणून साजरा करावा असे फरमान काढलेले आहेत. त्यामुळं बाबासाहेबांच्या जयंती दिवशी म्हणजे जन्मभूमी, दीक्षाभूमी, चैत्यभूमी, गावे, तालुका, जिल्हा म्हणजे वस्ती, वाड्या, शाळा, विद्यापीठ, कार्यालय, नगर परिषद आणि ग्रामपंचायतीमधून बाबासाहेबांची जयंती ही साजरी करणं अनिवार्य केलेलं आहे. याकरता आपल्याला बाबासाहेब नीटपणे समजून घेणं खरं तर गरजेचं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मी तुम्हाला खर तर एक म्हणजे सांगतो की बाबासाहेब आंबेडकर वॉज अ नॅशनल लीडर बॉर्न अनटचेबल अँड ही वॉज क्रुसेडर ऑफ द कास्ट सिस्टीम ऍज वेल ऍज द ह्युमन मॅनकाइंड. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर या देशाचे राष्ट्रपुरुष होते, पददलितांचे त्राते होते, नव्हे तर मानवतेच्या म्हणजे प्रतिष्ठेकरता लढणारा योद्धा होता असं बाबासाहेबांचं वर्णन हे केलं जातं. आणि याकरता बाबासाहेबांचं जीवन हे अतिशय अद्भुत, अतिशय अलौकिक म्हणजे अतिशय प्रेरणादायी, अनेकविध आणि चित्तवेधक असं बाबासाहेबांचं जीवन आहे. यामुळे खरं तर आपल्याला बाबासाहेब नीटपणे समजून घ्यावे लागतील. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हिमसेल्फ इज अ प्रोडक्ट ऑफ हिज हिस्ट्री अँड ओन आयडियाज, कॉन्व्हिक्शन्स वेअर as much as the result of position in history as much as his own personality and intelligence. Dr. Ambedkar was a multi-talented personality. He was a strong believer and without economic and social justice, political independence would have not national integration and social homogeneity. He wanted reconstructing of society by liquidating caste system and ushering in a society based liberty, equality and fraternity. म्हणजे या बाबासाहेब आंबेडकर या देशाचे म्हणजे जलनायक होते. भारताच्या जलनीती आणि म्हणजे ऊर्जा नीतीचे एक लक्षणीय योगदान खरं तर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही. हे अनेकांना खरं तर माहीत नाही. बाबासाहेब आंबेडकर एक इतिहास तज्ञ म्हणजे मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, विधी तज्ञ, एक निर्भीड मनाचा सामाजिक कार्यकर्ता, अनेक भाषेवर प्रभावी असलेला प्रभावी वक्ता, संशोधक, ग्रंथकार म्हणून खरं तर बाबासाहेबांची ख्याती खरं तर ह्या गेल्या 21व्या शतकामध्ये खरं तर निर्माण झालेली आहे. परंतु आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार नव्हे तर ऊर्जा नीतीचे देखील, आर्थिक नियोजनाचे देखील शिल्पकार होते. हे आपल्याला नीटपणे समजून घ्यावं लागेल. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सेंट्रल टेक्निकल इलेक्ट्रिसिटी बोर्ड म्हणजे सेंट्रल वॉटरवेज इरिगेशन अँड नॅव्हिगेशन कमिशन, केंद्रीय जलमार्ग सिंचन आणि नौकाविहार आयोग म्हणजे आत्ताचं जे सेंट्रल वॉटर कमिशन, या संस्थांची निर्मिती खरं तर बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. म्हणजे या तांत्रिक संस्थांची निर्मिती बाबासाहेबांनी केलेली आहे. म्हणजे तुम्ही पाणी धोरण आणि जल धोरण काय असावं
याविषयी बाबासाहेबांनी खरं तर या जलधोरणाचा पाया रचलेला आहे. म्हणजे या दृष्टीनं आपल्या देशामध्ये दामोदर रिव्हर व्हॅली प्रोजेक्ट, महानदी रिव्हर व्हॅली प्रोजेक्ट, म्हणजे हिराकूड धरणांची स्थापना, म्हणजे सोन नदी प्रकल्प आणि दख्खनच्या पठारावरील सर्व नद्यांची निर्मिती आणि प्रकल्प बाबासाहेबांनी हे कार्यान्वित केले आहेत. हे आपल्याला म्हणजे बाबासाहेबांची अतिशय भूमिका ही अहम राहिलेली आहे, लक्षणीय राहिलेली आहे. यावरून बाबासाहेब आंबेडकर या आधुनिक भारताच्या जडणघडणीचे देखील जलनायक होते, हे समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे पाणी खरं तर शांतता निर्माण करू शकतं आणि पाणी हे संघर्षही निर्माण करू शकतं. म्हणजे पाण्यासाठी देशादेशामध्ये संघर्ष निर्माण होत आहेत. पाण्यासाठी प्रदेशामध्ये म्हणजे वादविवाद होत आहेत. पाण्यासाठी जवळजवळ म्हणजे सुमारे तिसरं युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं अनेक जलतज्ञांनी खरं तर म्हणजे मी नव्हे, परंतु अनेक जलतज्ञांनी खरं तर ते म्हणजे समजावून सांगितलं आहे, की इतक्या लोकसंख्येच्या पटलावर म्हणजे जल कमी पडू शकेल, पाणी हे कमी पडू शकेल, पाण्याची कमतरता होऊ शकते, म्हणून त्या जलतज्ञांनी देशादेशामध्ये तिसरं महायुद्ध होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असे अनुमान खरं तर दिलेले आहेत. मित्र, खरं तर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे जलतज्ञ होते. म्हणजे कारण त्यांनी मजूर मंत्री म्हणून खरं तर बाबासाहेबांनी त्यांचा वारसा आपल्याला खरं तर समजून घ्यावा लागेल. कारण बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी 1 फेब्रुवारी 1942 ला भारत मंत्र्याच्या ब्रिटनच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आला आणि त्यावेळेस व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा आणि एका प्रतिनिधीचा समावेश व्हावा अशी शिफारस खरं तर ब्रिटिश मंत्रिमंडळाने केली होती. आणि त्यामध्ये खरं तर अस्पृश्यांचा एक प्रतिनिधी कार्यकारिणीत घ्यायचा झाल्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटेच त्यासाठी योग्य आहेत अशी व्हॉइसरॉयची खात्री झाली होती. त्यामुळे व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणीमध्ये त्यांच्या सगट एकूण 16 सदस्य असावेत. म्हणजे माझ्या संशोधनानुसार एकूण 16 सदस्य होते. त्यापैकी 3 गोरे, 6 हिंदू आणि 4 मुसलमान, 1 पारशी आणि 1 शीख सभासद घ्यावा असे त्या ब्रिटिश मंडळाने खरं तर त्यांना वाटत होतं. आणि काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांनी कार्यकारिणीत आपले प्रतिनिधी पाठवण्याचे मान्य केल्यास 6 हिंदू पैकी 3 हिंदू काँग्रेसमधून निवडावेत आणि 4 मुसलमानापैकी निवडावेत आणि 2 मुस्लिम लीगचे असावेत असे भारत मंत्र्यांनी सुचवले. आणि त्यावरून बाबासाहेबांना 2 जुलै 1942 ला म्हणजे मजूर मंत्री म्हणून खरं तर त्यांनी जाहीर केलं. त्यावेळी खरं तर 3 सरकार होती. म्हणजे संस्थानिक होते, एक केंद्र सरकार होतं म्हणजे सेंट्रल प्रोव्हिन्सीस म्हणतात, आणि प्रोव्हिन्सीत म्हणजे प्रांतीय सरकार होती. अशा 3 प्रकारे सरकार होती आणि जवळजवळ 600 संस्थानं त्यावेळेस म्हणजे प्रचलित होती. म्हणजे 1900 म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीची गोष्ट मी आपणास सांगतो. आणि त्यावेळी त्या व्हॉइसरॉयच्या मंत्रिमंडळात 15 किंवा 16 म्हणजे सुमारे 16 सदस्य असतील असा माझा अंदाज आहे. त्यांची काही नावं माझ्या संशोधनामध्ये आलेली आहेत. खरं तर प्रमुख म्हणून म्हणजे व्हॉइसरॉय लिनलिथगो हे होतेच, कारण त्यांचा कार्यकाल खरं तर 1936 ते 1943 पर्यंत होता. म्हणजे विस्काउंट वॉवेल हे 1943 ते 47 पर्यंत ते होते. म्हणजे जनरल सर आर्चिबाल्ड वॉवेल म्हणून होते. अलेन हार्टली क्लाउड ऑनचिटलेक असं ते ब्रिटिशाचं नाव आहे. म्हणजे सर जेनिमी रश्मी म्हणजे 1941 ते 46 पर्यंत ते होते. म्हणजे सर मलिक फिरोज खान मून हे 1941 ते 44 पर्यंत होते. म्हणजे डॉक्टर इडुपा गांधी राघवेंद्र म्हणजे 41 ते 42 पर्यंत हे सदस्य होते. सर जाटवा प्रसाद श्रीवास्तव 1942 ते 43 पर्यंत हे होते. सर सय्यद सुलतान अहमद आणि अशोक कुमार रॉय, सर अर्कोट रामास्वामी मुदलियार आणि नलिनी म्हणजे रामय्या सर 1941 ला हे होते. आणि जोगेंद्र सिंग 1942 ते 46 मध्ये होते. फिरोज खान नूर आणि सर B.R. आंबेडकर 1942 ते 46 दरम्यान खरं तर बाबासाहेब हे असे मंत्रिमंडळामध्ये खरं तर होते. या अर्थानं हे सर्व मंत्रिमंडळ देखील केव्हा आणि कोठे होतं हे खरंच समजून घेण्याची आपल्याला गरज आहे. काय मित्र, आपल्याला म्हणजे
खर तर म्हणजे बाबासाहेबांनी पाणी धोरणावर आपला प्रकाश टाकला आहे हे आपल्याला दिसून येतंय. काही पुस्तकं, काही रेफरन्सेस त्याच्यामध्ये म्हणजे आहे. म्हणजे सगळ्या प्रकल्पांची नावं आपल्याला फक्त तेवढी माहीत आहेत. परंतु त्यासोबत बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, डॉक्टर मेघनाथ सहा म्हणजे रिव्हर ऑफ फिजिक्स असं खूप चांगलं पुस्तक खरं तर मेघनाथ सहांचं आहे. डॉक्टर हरकिशन मेहताब खरं तर लीडर ऑफ ओरिसा म्हणजे ओरिसाचे खूप मोठे ते पुढारी होते. त्यावेळी ते नावाजलेले. डॉक्टर ए एन खोसला म्हणजे खूप मोठा टॉप सिव्हिल इंजिनियर त्या काळामध्ये बाबासाहेबांच्या सोबत काम करत होते. डॉक्टर के एल राव, मानसिंग म्हणजे ए करीम, आता ए करीम किंवा एच सी प्रियर तर खरं तर मजूर मंत्रालयाचे ते खूप मोठे सेक्रेटरी होते. डी एल मुजुमदार म्हणजे इत्यादी शास्त्रज्ञ बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत म्हणजे ते त्यांचा सहभाग होता, ते काम करत होते. त्यावेळेस बाबासाहेबांनी खरं तर म्हणजे सेंट्रल टेक्निकल इलेक्ट्रिसिटी बोर्ड म्हणजे बाबासाहेबांचं जे 8 नोव्हेंबर 1945 ला कटकमध्ये जे महानदी रिव्हर भाषण झालं ते अतिशय उद्बोधक आहे. म्हणजे वीज विकासाच्या योजनेकरता एक एक मेकॅनिझमच खरं तर बाबासाहेबांनी त्यावेळी निर्माण केलं आहे. म्हणजे त्या ऊर्जा क्षेत्र म्हणजे ऊर्जा नीती कशी असावी याकरता बाबासाहेबांनी सेंट्रल इलेक्ट्रिसिटी टेक्निकल इलेक्ट्रिसिटी बोर्डची स्थापना केली. म्हणजे त्याची रचना कशी असावी, त्यांचा अभ्यास म्हणजे त्यांची संचालन, त्यांचं व्यवस्थापन हे कसं असावं या ऍक्टिव्हिटीमध्ये खरं तर बाबासाहेबांनी सहभाग घेतला होता. आणि ग्रीड सिस्टम म्हणजे हे जे जनरेटर सिस्टम आहे जनरेटिंग त्या ग्रीड सिस्टम ही बाबासाहेबांनी खरं तर प्रचलित केलेली आहे. आपणास दिसून येईल म्हणजे ऊर्जा विकासाचं धोरण मान्यता दिली म्हणजे आता जे तुम्ही एनर्जी पॉलिसी डॉक्युमेंट आहे तर त्याच्याशी जर तुम्ही तुलना केली तर बाबासाहेब या ऊर्जा विकासाचा म्हणजे ते परिणाम आहे असं मला खरं तर सांगावं लागेल. म्हणजे आर्थिक विकास आणि विद्युत विकास हा प्रादेशिक तत्वावर खरं तर ते कसा साध्य केला जाईल यावेळी बाबासाहेबांनी त्यांची मांडणी ही केलेली आहे. आणि ऊर्जा विकास हा इंग्लंडच्या धर्तीवर म्हणजे इंग्लंड बेस्ड आहे. म्हणजे बाबासाहेब त्या टेनिसी रिव्हर व्हॅली डेव्हलपमेंटचा खूप मोठा अभ्यास केला होता आणि वीज सेवा ही उत्पादकांना व ग्राहकांना कमीत कमी दरात म्हणजे कार्यक्षमपणे मिळावी यासाठी खरं तर त्यांनी सेंट्रल एजन्सी एक वीज पुरवठा करणारी एक एजन्सी असावी, एक ऑफिस असावं, एक वीज पुरवठा करण्यासाठी सामाजिक उपक्रम म्हणून म्हणजे एक काय म्हणतात त्याला एक सार्वजनिक आस्थापना विभाग असावा म्हणून बाबासाहेबांनी म्हणजे मुख्य पारेषण व्यवस्था खरं तर बाबासाहेबांची ती कल्पना होती आणि ती बाबासाहेबांनी खरी कार्यान्वित केली होती. तर नव्हे तर आपल्याला पाणी हा विषय खरं तर बाबासाहेबांनी हा भारतीय राज्यघटनेमध्ये खरं तर आणून ठेवला. म्हणजे 1935च्या कायद्याप्रमाणे पाणी आणि वीज पुरवठा, सिंचन, कालवं म्हणजे पाटबंधारे, अंतर्गत व्यवस्था आणि जलमार्ग हे सर्व राज्यांना दिले होते. परंतु केंद्राकडे सागरी जलवाहतूक, त्याची जहाज वाहतूक, त्याची साधनं, त्याची प्रवासी वाहतूक आणि माल वाहतूक यांचा समावेश खरं तर बाबासाहेबांनी म्हणजे 242व्या कलमानुसार बाबासाहेबांनी केलेला आहे. आणि ज्यावेळेस बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये 242 हे कलम इन्क्लूड केलं तर त्या कलमानुसार म्हणजे आंतरराष्ट्रीय नदी खोरे आणि वादासंदर्भात केंद्र शासन एक लवाद नेमू शकतं अशी तरतूद खरं तर बाबासाहेबांनी संसदेमध्ये आणि त्यांच्या भारतीय संविधानामध्ये खरं तर करून ठेवलेली आहे. म्हणजे 262व्या कलमानुसार म्हणजे अंतर्गत राज्य जलविभाग कायदा म्हणजे रिव्हर बोर्ड ऍक्ट खरं तर या दोन कायद्याचीच निर्मितीच खरं तर बाबासाहेबांच्या त्या 56 म्हणजे लिस्ट 56 नुसार झालेली आहे हे आपल्याला खरं तर आपल्याला दिसून येईल. म्हणजे 56च्या कायद्यानुसार आंतरराष्ट्रीय नद्या व नदी खोरं आणि त्यांच्या बाबतीच्या सर्व तरतुदी खरं तर बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक ह्या केल्या आहेत. त्यामुळं खरं तर जलविद्युत विकास म्हणजे विकासाची पायाभरणी बाबासाहेबांनी केलेली आपणास आढळून येते. या विषयावर खरं तर मित्र साहित्य अतिशय जुजबी अतिशय कमी आहे. तुम्ही तर या विषयावरचं सिंहावलोकन जर केलं तर आपणास मी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस म्हणजे 10वा खंड त्याच्यामध्ये खरं तर बाबासाहेबांची 5 बीजभाषणं ही अतिशय उद्बोधकपणे नमूद केलेली आहेत. मी काल परवाच खरं तर याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांची जलसंसाधनावरील भाषणं 5 बीजभाषणांचं मराठीमध्ये ते खरंच रूपांतर केलेलं आहे. कारण ती भाषणं इंग्रजी आणि हिंदी मधून आहेत परंतु मराठीमधून ती नव्हती. तर त्या अंगानं मी ते एक पुस्तक असं म्हणजे बाबासाहेबांच्या बीज भाषणांचं मराठीकरण आणि भाषांतर खरं तर मी केलेलं आहे आणि ती वाचनीय आहे. म्हणजे तुम्हाला दुसरा संदर्भ मी सांगतो
की आपणास माहित असेल की सेंट्रल वॉटर कमिशनचं म्हणजे कॉन्ट्रीब्युशन म्हणजे आंबेडकर्स कॉन्ट्रीब्युशन टू वॉटर रिसोर्सेस डेव्हलपमेंट प्रोजेक्ट म्हणजे हा खरं तर एक टेक्निकल प्रोजेक्टच होता. म्हणजे ज्यावेळी 1991 ला त्यांनी म्हणजे जलसंसाधन मंत्रालयाने एक कमिटी स्थापन केली आणि खरं तर त्या कमिटीच्या सुखदेव थोरात हे अध्यक्ष होते आणि त्या 5-6 लोकांनी खरं तर सुखदेव थोरातांच्या म्हणजे थोरात सरांवर संपूर्ण जबाबदारी दिली. त्यावेळेस सुखदेव थोरातांनी खरं तर हा प्रोजेक्ट सबमिट केला आणि तो सेंट्रल वॉटर कमिशननी तो रिपोर्ट टेक्निकल म्हणून तो खरं तर पब्लिकला ओपन नव्हता आणि तो फक्त इंजिनियर्स लोकांना आणि तिथल्या सेंट्रल वॉटर कमिशनच्या लोकांना किंवा सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशनच्या लोकांना आणि जलसंसाधन मंत्रालयातील रिसर्चर्सना तो टेक्निकल रिपोर्ट म्हणून खरं तर तो उपलब्ध होता. परंतु 1993 ला ज्यावेळेस आपली म्हणजे त्या उमा भारती ह्या केंद्रीय मंत्री होत्या आणि त्यावेळी खरं तर म्हणजे या 2015ला तो रिपोर्ट खरं तर वेबसाईटवर टाकण्यात आला आणि मग खरं बाबासाहेबांचं जलनीती क्षेत्रामध्ये काय योगदान आहे तर हा पैलू खरं तर तो नीटपणे पुढे आलेला आहे. तर आपणास मी विनंती करतो की जलसंसाधन मंत्रालयाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही जर बाबासाहेब आंबेडकरांचं वॉटर्स म्हणजे कॉन्ट्रीब्युशन असा रिपोर्ट जर त्याच्यावर क्लिक केलं तर जवळजवळ तुम्हाला 400 ते 500 पानाचा तो टेक्निकल रिपोर्ट तुम्हाला दिसेल आणि तो रिपोर्ट तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तो खरं तर अतिशय वाचनीय, अतिशय अभ्यासनीय म्हणजे उल्लेखनीय आणि अतिशय रचनात्मक असा रिपोर्ट आपल्याला तुम्हाला खरं वाचायला मिळेल आणि त्यावरून बाबासाहेबांनी जल ऊर्जा क्षेत्रामध्ये किती योगदान दिले आहे आणि त्यांची भूमिका किती लक्षवेधी ठरलेली आहे त्या रिपोर्टवरून आपणास खरं तर दिसून येईल. तुम्हाला तिसरा संदर्भ मी मला देतो खरं तर डॉक्टर सुखदेव थोरातांनी खरं तर म्हणजे आंबेडकर्स रोल इन इकॉनॉमिक प्लॅनिंग अँड वॉटर पॉलिसी म्हणजे शिप्रा पब्लिकेशन म्हणजे नवी दिल्लीचं ते पुस्तक आहे असं एक पुस्तक खरं तर त्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर पी अब्राहम म्हणून एक बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये एक ते सेक्रेटरी होते तर त्यांनी आंबेडकर्स कॉन्ट्रीब्युशन फॉर इकॉनॉमिक प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट इट्स रिलेव्हन्स म्हणून असं एक सुंदर पुस्तक त्यांनी त्याच्यावर लिहिलेलं आहे. खर तर माननीय शरद पवार साहेबांची त्याला प्रस्तावना आहे आणि ते देखील पुस्तक अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे मी स्वतः मित्र हो खरं तर डॉक्टर आंबेडकर वर्क्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ इंडियन रिव्हर बेसिन असं स्वयंदीप प्रकाशनाचं एक पुस्तक म्हणजे जवळजवळ ते 150 पानाचं पुस्तक आहे असं एक इंग्रजीमध्ये पुस्तक मी प्रकाशित केलं. त्याच्यानंतर भूउद्देशीय नदी खोरे विकास आणि आंबेडकरांची जलनीती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का जलचिंतन असं हिंदीमधून एक पुस्तक मी खरं तर लिहिलं. त्यानंतर औरंगाबादच्या डॉक्टर आंबेडकर नॉलेज मिशन म्हणजे सुधीर गव्हाणे सरांनी खरं तर तो प्रकल्प राबवला आणि त्या पुस्तक म्हणजे जलतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं एक बाबासाहेबांचा एक पैलूवर एक पुस्तक खरं तर त्या नॉलेज मिशनने प्रकाशित केलं ते देखील अतिशय वाचनीय आहे. म्हणजे शेतकऱ्यांची बाबासाहेब म्हणजे जमीन पाणी आणि जलसंसाधन याच्यावर बाबासाहेबांनी लिहिलेल्या केलेल्या कार्यावर खरं तर मी शेतकऱ्यांचे बाबासाहेब या पुस्तकामध्ये मी प्रकाश टाकलेला आहे. आणि शेवटचा संदर्भ मी तुम्हाला सांगतो की भारतीय जलसंस्कृती आणि आंबेडकरांचा जलसमाजवाद म्हणजे बाबासाहेब आंबेडकर पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे म्हणजे पाण्यावर प्रत्येकाचा अधिकार आहे तेव्हा या सर्व प्रत्येकाचा अधिकार असल्यानं पाण्याचं राष्ट्रीयकरण करा म्हणजे नद्या विहिरी तलाव आणि धरणं याच्यामध्ये पाण्याची विषम खरं तर साठा असतो तर त्या पाण्याचं समन्यायी वाटप करा म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहणाऱ्या नदी खोऱ्यांचा विकास करा आणि त्यांचं राष्ट्रीयकरण करा म्हणजे धरणांचं राष्ट्रीयकरण करा म्हणजे नव्हे तर देशामध्ये जे जल जंगल आणि जमीन म्हणजे आणि जैवविविधता याची खरं तर समन्यायी वाटप करा म्हणजे समान संसाधनाची वाटणी करा असं बाबासाहेबांनी आग्रही भूमिका होती याचा मांडणी खरं तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जलसमाजवाद या पुस्तकात मी खरं तर केलेलं आहे. नव्हे तर एक बाबासाहेब आंबेडकरांचा जलपैलू उलगडताना असं पुस्तक ही खरं तर एक पुस्तिका मी म्हणजे अगदी फ्री ऑफ कॉस्ट मी जवळजवळ 500 पुस्तकांच्या प्रती त्या आतापर्यंत या विषयावरच्या साक्षरतेसाठी खरं तर मी अक्षरशः फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे विनामूल्य ती पुस्तकं छापून मी वाटलेली आहेत आणि जवळजवळ त्या आंबेडकर जलपैलू उलगडताना या पुस्तकाच्या 500 प्रती ह्या मी लोकांना वाटलेल्या आहेत की तो विषय हा लोकांना समजला पाहिजे आणि शेवटच्या घटकापर्यंत तो पोहोचला पाहिजे अशी माझी खरं तर
म्हणजे माझी भावना असल्यानं ही पुस्तकांची निर्मिती मी स्वतः केलेली आहे. म्हणजे म्हणजे याच्यावर कोणी काम केलेलं नाहीये. खरं तर सुखदेव थोरातांचे प्रचंड आभार आपण खरं सर्वांनी मानायला पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या जलऊर्जा क्षेत्रामध्ये म्हणजे ही इज द पायोनियर रिसर्च इन दिस फील्ड. म्हणजे या म्हणजे एक आद्य संशोधक म्हणून खरं तर मी त्यांची नावाचा उल्लेख खरं तर प्रत्येक लेक्चरमध्ये आणि प्रत्येक भाषणामध्ये करत असतो. तर त्यांचे प्रचंड उपकार आपण मानायला पाहिजे. कारण त्यांनी त्या संशोधनाची सुरुवात खरं तर केली. कारण मित्रांनो मग मी नंतर खरं तर जलऊर्जा क्षेत्रामध्ये म्हणजे केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्रामध्ये मी गेली 35 वर्ष नोकरी आणि करत असल्यामुळं आणि ग्रंथालयाचा इन्चार्ज असल्यामुळं तर खरं तर मला हे बाबासाहेब आंबेडकरांचं जलऊर्जा क्षेत्रामधील योगदान हे समाजाच्या तळ पातळीपर्यंत गेलं पाहिजे अशी मनापासून माझी भावना झाली आणि मग मी खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विषयावर पुस्तकं लिहिण्यास सुरुवात केली. ती आपणास काही बाजारामध्ये किंवा म्हणजे पुस्तकं म्हणजे ती पैसे कमवण्यासाठी मी ती पुस्तकं लिहिली नाहीतच. परंतु काही आधी जी छापलेली पुस्तकं आहेत म्हणजे खरं तर बार्टीनी ती पुस्तकं घेतली होती. काही अक्षरधारा किंवा आपल्याला काही आपबळवून चौकामध्ये काही पुस्तकांच्या दुकानामध्ये ती पुस्तकं आपणास जर घेता आली, तर ती आपण जरूर वाचावीत असं माझं नम्र निवेदन आहे. खरं तर मित्र बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या जलऊर्जा पैलूमध्ये देखील त्यांचं एवढं योगदान होतं. तर बाबासाहेब येणाऱ्या पिढ्यांना काय सांगायचं होतं? म्हणजे बाबासाहेबांचा विचार प्रत्येक व्यक्ती मनामध्ये आणि प्रत्येक समाज मनामध्ये खरं तर आपल्याला बिंबवावा लागेल. आपल्याला रुजवावं लागेल. त्यासाठी आपल्याला वाचन, मनन, चिंतन हे करावं लागेल. आपल्याला लिहावे लागतील. म्हणजे आपल्याला वाचून नुसतं भागणार नाही. कारण बाबासाहेबांचे विचार हे फक्त भाषणासाठी किंवा पुस्तकांसाठी नाहीत. बाबासाहेबांचे विचार हे आपल्याला समजून घेण्यासाठी आहेत. याकरता आपल्याला नीटपणे बाबासाहेबांचे विचार वाचून समजून घ्यावे लागतील. कारण बाबासाहेबांचा म्हणजे जोपर्यंत या देशामधला जातीवाद संपणार नाही, जोपर्यंत या देशामधली ब्राह्मणशाही नष्ट होणार नाही, जोपर्यंत या देशामधला सरंजामशाही नष्ट होणार नाही, तोपर्यंत बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचारांचं तत्वज्ञान खरं तर आपल्याला सापडेल, असं मला खरं तर या दृष्टीनं म्हणावं लागेल. कारण मित्र बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवलेले जे उपाय आहेत, अनेक ऊर्जा नीती क्षेत्रामधले जे निगडीत उपाय आपण विचारात न घेतल्यानंच खरं तर या शेतकऱ्यांच्या आज आत्महत्या खरं तर होत आहेत. म्हणजे शेतमजूर, महिला म्हणजे एकूणच बहुजन वंचित समूहाच्या समस्या वाढलेल्या आहेत. म्हणजे या डॉक्टर आंबेडकरांची भूमिका, योगदान आणि राज्यकर्ते आणि धोरणकर्ते यांना जर समजून घेण्याची नितांत खरं गरज आहे, असं मला आपल्याला खरं तर अतिशय आवर्जून सांगावं लागेल. म्हणजे आजच्या म्हणजे शेतकरी आज जगला पाहिजे, म्हणजे सन्मानाने जगला पाहिजे. आज शेतकरी बांधावर जीव तोडतोय. म्हणजे शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा. आज शेतकरी त्याच्या शेतामध्ये आत्महत्या करतोय. म्हणजे त्याच्या बांधावर तो जीव सोडतोय. यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या जलपैलूशी निगडीत असणारे जे कृषी विषयक समस्यांचं निवारण खरं तर त्यामध्ये दडलेलं आहे. यामध्ये बाबासाहेबांचे विचार जर आपण नीटपणे समजून घेतले, तर शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा आत्महत्या हे कमी होतील. म्हणजे कदाचित त्या होणारही नाहीत. म्हणजे तुम्ही स्वामीनाथन रिपोर्ट खरं तर त्याच्यामध्ये चांगल्या सूचना केलेल्या आहेत. तो तर अवलंब करण्याची गरज आहे. परंतु त्याआधी बाबासाहेबांनी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी इतके म्हणजे ज्वलंत प्रश्नावर बाबासाहेबांनी चिंतन केलेलं आहे. त्या चिंतनाची खरी आपल्याला गरज आहे, असं मला खरं तर नम्रपणे सांगावं लागेल. म्हणजे बाबासाहेबांनी शेती, पाणी म्हणजे अन्न नाही का? म्हणजे शेती आणि शेतमजूर, कष्टकरी, शेती आणि पर्यावरण, शेती आणि शेतकरी याच्याशी घनिष्ठ बाबासाहेबांनी संबंध खरं त्यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला तुम्ही त्याचा जर परामर्श घेतला, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सोडवणूक केली आहे, असं आपल्याला दिसून येईल. यामुळं आंबेडकरांचा जनसमाजवाद नीटपणे देखील समजून घ्यायला हवा. याकरता मी नम्रपणे आपणास भारतीय जलसंस्कृती आणि डॉक्टर आंबेडकरांचा जलसमाजवाद हे पुस्तक जरूर वाचावं याकरता मी आपल्याला नम्रपणे निवेदन करेन. नंतर बाबासाहेब आंबेडकरांचा शेतकऱ्यांच्या शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा राष्ट्रीय उत्पन्नाचं साधन म्हणून होता. म्हणजे उपजीविकेचं साधन म्हणून नव्हे, तर शेती आर्थिकदृष्ट्या सक्षम बनली पाहिजे. तरच ग्रामीण भागामध्ये समाज घटकाचं परिवर्तन शक्य आहे. म्हणजे ती सक्षम बनली पाहिजे आणि याकरता खरं तर बाबासाहेबांनी त्यांचे वारंवार विचार त्यांच्या अर्थशास्त्रीय चिंतनामध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे राष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत होऊन म्हणजे रोजगार वाढेल, प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल. म्हणून शेती हा पर्याय खरं तर बाबासाहेबांनी सुचवला. म्हणजे तुम्ही लहान शेतीचे तुकडे करण्याच्या समस्येवर बाबासाहेबांनी स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज असा एक शोधनिबंध लिहिला होता.
आणि शेतीचं श्रमशक्तीमध्ये रूपांतर केलं पाहिजे. म्हणजे त्यातूनच शेती विषयक म्हणजे दरडोई उत्पन्न वाढेल. यासाठी त्यांनी जशी राज्य समाजवादाची संकल्पना मांडली, म्हणजे सामूहिक शेती करणं, म्हणजे पडीक जमिनी हे गरिबांना वाटून द्या, जमिनीचं राष्ट्रीयकरण करा, शेतीच्या भांडवलीचा खर्च करावा, अशी उपाययोजना बाबासाहेबांनी सांगितली. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी पाणी देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे. म्हणजे जीवन जगायचं असेल तर पाणी, उपजीविका आणि जैवविविधता ही समप्रमाणात त्याचं वाटप व्हायला पाहिजे. म्हणजे नद्या, धरणं, तलाव हे पाणी या बऱ्याच वेळी विषम प्रमाणात असतं, तर तो संघर्ष होताना दिसून येतोय त्याच्यावरून. म्हणजे विहिरीसाठी भांडणं होत आहेत, म्हणजे नद्यांसाठी संघर्ष होत आहेत, म्हणजे तलावासाठी खरं तर 2 राज्यामध्ये धरणांसाठी भांडणं होत आहेत. यासाठी धरण साठ्याचं राष्ट्रीयकरण करा. म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहण्याचं म्हणजे नदी खोऱ्यांचं राष्ट्रीयकरण करा. पाणी हे समप्रमाणात वाटप करा. जलव्यवस्थापन म्हणजे नियोजन, कार्यान्वयन आणि वितरण प्रणाली ही खरं तर प्रभावी करा आणि बाबासाहेबांची जलसृष्टी समजून घ्या. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जलसमाजवाद आपण समजून घेतला तर देशातील महापूर, जलप्रलय, जलसंवर्धन, व्यवस्थापन, पूर नियंत्रण म्हणजे पाटबंधारे, शेती, सिंचन खरं तर या प्रश्नाची उत्तरं बाबासाहेब आंबेडकरांच्या जलसमाजवादामध्ये आपल्याला खरं तर दिसून येईल. तर मित्र, म्हणजे हे जलसंसाधनं आहेत, नैसर्गिक जलसंसाधनं आहेत. म्हणजे जल, जंगल, जमीन आणि जी जैवविविधता आहे. तर या सर्व समस्यांचं देखील बाबासाहेबांनी नीटपणे सूक्ष्मपणे निरीक्षणं नोंदवली आहेत. यावरून आपल्याला खरं तर दिसून येईल. तर मित्र, म्हणजे शेती उद्योग म्हणजे एक शेतकऱ्यांच्या शेतमालाला समस्या ही बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या राज्यघटनेमध्ये म्हणजे 323 ब अंतर्गत शेतकऱ्यांचा खास लवाद नेमून शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव ठरवून द्यावा ही बाबासाहेबांनी मांडणी खरं तर त्यांच्या संविधानामध्ये आपल्याला खरं तर दिसून येईल. तर या अर्थाने मित्र, मी बाबासाहेब आंबेडकरांचं आपणास नम्र निवेदन करतो की स्टेट्स अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ बाबासाहेबांचा आपण वाचला पाहिजे. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी राज्य समाजवाद ही कन्सेप्ट ही नीटपणे सांगितलेली आहे. म्हणजे जमिनीचं राष्ट्रीयकरण, बँकांचं राष्ट्रीयकरण, अवघड उद्योगधंदे, म्हणजे विमा कंपनीचं राष्ट्रीयकरण, म्हणजे सामूहिक शेतीचे प्रयोग, म्हणजे हे सर्व म्हणजे कोणताही लिंग, धर्म, रंग, भाव, जात भेदभाव न करता त्याचं वितरण करा. म्हणजे सामूहिक शेतीला प्राधान्य द्या. म्हणजे अर्थसहाय्य करा. त्यांना पाणी, खतं, जनावरं, बी बियाणं याची अवजारं खरं तर सरकारने ही पुरवली पाहिजे. याकरता खरं तर मार्गदर्शक तत्वच बाबासाहेबांनी संविधानामध्ये त्याची मांडणी केलेली आहे. म्हणजे सरकारी सरकारी म्हणजे सरकार शेतजमिनीचा कर वसूल करेल, तर त्या कर्जरोख्यांना द्यावयाची रक्कम अदा करेल. नाही का? म्हणजे भांडवल मोबदला सामूहिक शेतीबाबत नियम मोडणारास दंड करणाऱ्याला अधिकार असेल, असं खरं तर बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे राज्याची मालकी आणि व्यवसायाचं राष्ट्रीयकरण करण्याचा मार्ग खरं तर बाबासाहेबांनी सुचवलेला आहे. म्हणून विमा व्यवसायाचं खासगी विमा कंपनीपेक्षा संरक्षणाची हमी सरकारकडून अधिक मिळू शकते. याकरता तुम्ही त्याचं नॅशनलायझेशन, लँड नॅशनलायझेशन करा. हे उपाय खरं तर बाबासाहेबांनी आपल्याला सांगितले आहेत. नव्हे तर भारताच्या औद्योगिकरणामध्ये म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन प्रक्रियेमध्ये खरं तर गती प्राप्त होईल आणि राज्य समाजवादाची आवश्यकता बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये अतिशय प्रभावीपणे सांगितलेली आहे. त्यामुळं जलसमाजवाद हा आपल्याला खरं तर समजून घेण्याची ही गरज आहे. विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जलसमाजवाद म्हणजे जलसमाजवादाच्या कार्यक्रमाअंतर्गत म्हणजे बाबासाहेबांनी ह्या तांत्रिक संस्थांची निर्मिती, बहुउद्देशीय नदीखोरे संकल्पना, धरणांची निर्मिती, आंतरराज्यीय नद्याविषयक विवाद, ग्रीड पद्धत म्हणजे जलवाहतूक इत्यादी योजना आणि खरं तर कार्यान्वित केलेल्या आहेत. या दृष्टीनं बाबासाहेबांचा संपूर्ण जलसमाजवादाचा कार्यक्रम आपल्याला नीटपणे समजून घ्यावा लागेल. तर मित्र, बाबासाहेब आंबेडकर हे 1942 ते 46 या कालावधीमध्ये खरं तर म्हणजे पाणी, शेती, दळणवळण, रस्ते आणि जलविद्युत निर्मिती या खरं तर खात्याचे ते मजूर मंत्री म्हणून होते. तर त्यावेळेस बाबासाहेबांनी केलेलं जे कार्य आहे ते अतिशय उद्बोधक आहे. तर यासाठी आपल्याला अतिरिक्त पाण्याचाही बाबासाहेबांनी वापर करून दिलेला आहे, की वाढत्या महापुरामुळं निसर्गाला दोष न देता म्हणजे अतिरिक्त पाण्याची साठवण करून त्याचं नियोजन करायला पाहिजे. म्हणजे जे पाण्यात जलसाठ्यांचं म्हणजे त्याचा बहुउद्देशीय वापर केला पाहिजे. म्हणजे त्या पाण्यासाठी जलसिंचन, पाटबंधारे, नौकाविहार म्हणजे विद्युत निर्मिती
आणि जलमार्ग देखील त्यातून निर्माण करावेत, असं बाबासाहेबांनी खूप मोठी त्याच्यामध्ये आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. तर मित्र, खर तर मी आपणास या विषयावर अधिक बोलणार नाही. यासाठी सर्व संदर्भ साधनांची मांडणी आणि त्याचे संदर्भ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा मी अधिक बोलणार नाही. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त मी आपणाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांनी ही जयंती अतिशय उत्साहानं आणि अतिशय संयमानं आणि एक सामाजिक उपक्रम आपण कसा राबवतो म्हणजे अतिशय शांततेने साजरी करावी आणि बाबासाहेबांच्या विचारांना प्राधान्य देऊन बाबासाहेबांचा विचार त्याच्या उंचीवर कसं नेता येईल, बाबासाहेबांचे विचार हे कसे प्रगल्भ करता येईल, या दृष्टीनं आपण बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आपण पुढे नेऊया. आणि यासाठी मला असं नम्र निवेदन करायचं आहे की बाबासाहेबांची चळवळ जर आपल्याला करायची असेल तर आपण आपला दाखवेखोरपणा सोडा, म्हणजे आपल्या यथार्थ जीवनाचे मुखवटे काढून टाका, म्हणजे आत्मगौरव हा खरा तर काढून टाका आणि समाज प्रबोधनाची वाट चोखाळा. म्हणजे याकरता खरं तर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्याला साजरी करण्याची गरज आहे. म्हणजे अधर्माला धर्म न मानता किंवा विकृतीला संस्कृती न मानता किंवा म्हणजे व्यंगाला अलंकार न मानता खरं तर हे विचार हे खोटे आहेत असं त्या विचाराचं शवविच्छेदन करा. म्हणजे सरळ सरळ त्याचं वर्गीकरण करा आणि त्याप्रमाणे आपल्याला हिंदुत्ववाद आणि आंबेडकरवाद नीटपणे समजून घ्या. कारण म्हणजे दुर्बलांच्या खाणीमध्ये कोळशे जन्माला येतात आणि सुवर्णांच्या खाणीमध्ये हिरे जन्माला येतात. ही विचारसरणी खोटी आहे असं दूर भिरकावून द्या. जाती निर्मूलनाचा कार्यक्रम राबवा, अनिहिलेशन ऑफ कास्ट, म्हणजे बाबासाहेबांनी योग्य अशी क्लिअर दिशा आपल्याला दिली आहे. तर तो मार्ग स्वीकारा. म्हणजे सामाजिक समानता किंवा समानता निर्माण करण्यासाठी आपण इतरांना उभं करण्यामध्ये आपण काय आपला सहभाग आहे, आपली भूमिका काय, म्हणजे व्हॉट एल्स, व्हॉट इज माय कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स द डेव्हलपमेंट ऑफ ए कम्युनिटी, व्हॉट द सोशल जस्टिस. म्हणजे एखाद्या कलमाचं एखाद्या याचा भंग होऊ नये यासाठी माझी भूमिका काय राहील. म्हणजे ते कलम म्हणजे आपण प्रोएक्टिव्ह व्हायला पाहिजे, म्हणजे एखाद्यावर अन्याय व्हायलाच नाही पाहिजे याच्यासाठी आपण काम करायला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला आपले दृष्टिकोन, आपल्या सवयी, आपली वळण ही आपण आपण आता बदलूया. आपण वाचूया, मनन चिंतन करूया, संशोधन करूया आणि बाबासाहेबांना नीटपणे समजून घेऊया. म्हणजे सामाजिक समतेसाठी म्हणजे प्रामाणिकपणाच्या, कर्तृत्वाच्या आणि नेतृत्वाच्या किंवा या संपूर्ण त्यागाच्या कष्टाच्या शेतामध्ये स्वतःला गाडून घेऊया आणि बाबासाहेबांचा विचार हा तो शिखरावर नेऊया अशी माझी प्रामाणिकपणे म्हणजे कळकळीनं मी आपणास विनंती करतो. आणि आपण बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती अतिशय शांततेनं, अतिशय संयमाने आणि अतिशय बाबासाहेबांना म्हणजे त्यांचा विचार गतिमान करण्यासाठी आपल्याला किती नम्र व्हावं लागेल आणि आपल्याला त्याचं अभिवादन करावं लागेल. नव्हे नुसते बाबासाहेबांचे विचाराचं अवगाहन करावं लागेल. अवगाहन म्हणजे शब्द हा मुद्दा म्हणून आपल्याला मी वापरतो की बाबासाहेबांचे विचार हे रुजवावे लागतील, वाचावे लागतील, लिहावे लागतील, पचवावे लागतील, त्याला मुरवावं लागेल आणि मग खरं तर बाबासाहेबांचा विचार आपण दुसऱ्यांना प्रभावीपणे सांगू शकू आणि प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी व्हावी. म्हणून बाबासाहेबांचा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या राजकीय आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये म्हणजे विश्व प्रणेता म्हणून पुढे यावेत. बाबासाहेब आंबेडकर एक जननायक म्हणून पुढे यावेत. यासाठी खरं तर मी आपणास मी हे भाष्य केलं. आपण शांतपणे माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपणा सर्व श्रोत्यांचं खरं तर मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे राहुल खांडेकरची बहुजन संघटकचे संचालक यांनी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.